वाट फिरवली। भाजपाचे उमेदवार निश्चित करत असताना कालचा दिवस हा अगदी म्हणजे इंटरेस्टिंग होता आणि स्ट्रोक देणारा होता। आजपर्यंत जवळपास कालपासूनचा दिवस गेल्यानंतर आज 4:15 वाजले तरी देखील भाजपाच्या उमेदवाराची अंतिम यादी अद्यापपर्यंत मिळाली नाही। पण काही मोजके जे नावं आहेत ते काल चर्चेला गेले आणि त्यातलं एक चर्चेतलं नाव म्हणजे रणजिता चाकवत। सर्वात अगोदर तुमचं अभिनंदन की तुम्ही उमेदवारी मिळवण्यामध्ये यशस्वी झालात। काय रणनीती होती खरे सांगायचं आणि खोटं बोलायचं नाही? नाही, रणनीती सांगा. मी करतो. माझा प्रामाणिक प्रयत्न, माझी पार्टीसाठी असलेली एकनिष्ठता आणि मला सोलापुरात खरंच खूप गतिमान विकास हे एकमेव धोरण घेऊन मी इथे पदार्पण केलेलं आहे आणि त्यासाठी लागणारं आपल्याला स्टेज प्लॅटफॉर्म या उद्देशाने मी इथे तिकीट आपल्या ह्याच्याकडून पार्टीकडून मागितलं। जे मला पक्षश्रेष्ठींनी इतक्या सन्मानाने दिलं त्याबद्दल मी त्यांची मनपूर्वक आभारी आहे। आभार मानायचे झाले तर कुणाचे मानाल? सर्वात अगोदर एक ना एक नाही घेऊ शकत एकच ना एक नाही घेऊ शकणार। नाही, एकच नाव आहे. माझी यादी मोठी आहे। सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींपासून ते पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब, आमचे आमदार विजयकुमारजी देशमुख, इथले सर्व आमदार आणि शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर। हे चाकोतेच चातुर्य आहे की अगदी कुठल्याही प्रश्नाला ते अलगदपणे बाहेर निघतात तेल लावलेल्या पैलवानप्रमाणे। पण एक नाव म्हटलं तर कुठलं नाव आहे? भारतीय जनता पार्टी। क्या बात आहे, ह्याला म्हणतात राजकारणामधले डावपेच। बर, दुसरा प्रश्न असा की तुम्ही म्हणालात की बाबा पक्षाशी एकनिष्ठ राहिले, किती वर्ष राहिला? मी आलात समाजकारण कधी आणि किती वर्ष सहवास आहे पक्षात? मी समाजकारण केलं होतं 15 ते 16 वर्ष माझ्या अक्कनबळग महिला मंडळकडून। त्यामुळे मी सर्व लिंगायत समाजाशी सगळ्यांशी कनेक्टेड होते। पण मला ही संधी मिळाली ती 2023 फेब्रुवारीमध्ये आदरणीय बावनकुळे साहेबांनी माझा प्रवेश केला आणि पहिल्यांदा सर्वप्रथम महाराष्ट्राच्या सचिव पदाची जबाबदारी दिली गेली। त्याच्यानंतर हा प्रवास चालू आहे। काम आणि सर्वांगीण विकास काय जे काय करता येईल आपल्याला महिलांसाठी, माझं आत्ताचे पद जे महिलांचं आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण ताकदीने तोच प्रयत्न करते की आपण त्यांना कसं महिलांसाठी एक मी इथे थांबवेन की रणजिता चाकवतेंना दोन अंगांमध्ये बघितलेलं आहे, म्हणजे दोन पद्धतीमध्ये। एक अध्यक्षांची आणि अध्यक्षांच्या आदेशाची वाट बघणाऱ्या रणजिता चाकवते मी कार्यालयात बसलेले बघितले आणि एक मी रणजिता चाकवते बघितले की नवख्या निष्ठावंत आणि गेली 40 वर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मुलाखत घेत असतात। हो, मान्य आहे मला। असा एक प्रसंग आला म्हणजे मी इथे आवर्जून सांगू इच्छिते की जेव्हा मला स्वतःला ही मनाला खदखद वाटली, माझ्या समोर दिलीप अण्णा कोल्हे साहेब आले आणि मी त्यांची जेव्हा फाईल घेतली तेव्हा मी नमन होऊन उभारले आणि नमस्कार केले आणि मी म्हटलं, अण्णा मी इतकी मोठी नाहीये, मला तुमचा आशीर्वाद द्यावा आणि सही करा याच्यावरती। म्हणजे खरंच ही गोष्ट घडली। पण जी काही कोर कमिटीचा जो काही प्रोटोकॉल होता त्यानुसार पाळला। पण जे काही ज्येष्ठ येत होते त्यांना आम्ही एवढे मोठे नाही आहोत अशी एक गप्पा मारूयात आपण आणि बाहेरच्यांना दाखवूया की आम्ही सगळे इंटरव्ह्यू घेतोय, हा प्रकार केला। बर, दुसरा एक प्रश्न की माजी पालकमंत्री विद्यमान आमदार विजयकुमार देशमुखांनी एक आरोप केला होता की नवख्यांनी ज्येष्ठांच्या मुलाखती घेतल्या। हे चित्र बघायला लावणं किंवा बघणं किंवा पाहणं हे म्हणजे मनाला वेदना देणार आहे एक प्रामाणिक कार्यकर्त्याला आणि नेत्याला, असं ते म्हणाले। या मताशी सहमत आहे? हो, 100% असं होत असतं आणि जेव्हा आपण त्या परिस्थितीमधून जातो, उद्या आम्हीही मोठे होऊ, आमचेही कुणी नौके येतील, त्या वेदना 100% होतात, याला मी सहमत आहे। फक्त हा पक्षाने दिलेला आदेश आणि कोर कमिटीचे सदस्य म्हणून मी तुम्हाला सांगितलं मगाशी की मी कशा पद्धतीने आम्ही तो टेबल हँडल करतो। असं वाटत नाही पक्षामध्ये खूप लवकर तुम्ही असं फास्ट गेलात? बुलेट ट्रेन, वंदे भारत ही ट्रेन प्रमाणे वंदे भारतच्या पुढे बुलेट ट्रेन झाली। ह्याचं कारण असं होतं की आता महिला पद सांभाळायच्या आधी सुद्धा प्रदेशाकडून मला 3 वेळा जेव्हा पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी दिली गेली तेव्हाही असे प्रश्न 5 आपल्या जिल्ह्यांमधून आले होते की ह्या ताईंना आम्ही का, म्हणजे जेव्हा 13 जिल्हाध्यक्ष सांभाळायची जबाबदारी आदरणीय चित्राताई वाघ यांनी दिली तेव्हाच हा प्रवास चालू झालेला आहे। तो पेलवत पुढे चाललेलो आहे। ध्येय मोठं आहे आणि सगळ्यांच्या साथीने ते मी करेन अशी मला स्वतःचा एक गॅरंटी आहे की मी करेन। असंही बोललं जातं की आणि 2 दिवसामध्ये हे खूप प्रकर्षाने विचारात घेतलं झालं, चर्चा गेली
की निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून पक्षाचे वरिष्ठ नेते हे उपऱ्यांना किंवा बाहेरनं आलेल्या कार्यकर्त्यांना महत्त्व देत आहेत, त्यांना लाल पायघड्या टाकल्या जात आहेत, त्यांना उमेदवारी दिली जाते आणि खूप मोठी खदखद आहे. तुम्ही नेमकं कोणाच्या बाजूने? नाही, मी पक्षाच्या बाजूनेच विचार करेन, कारण की जेव्हा एवढा मोठा आमचा भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे, एवढे मोठे नेते याच्यामध्ये, जर आपण आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे काहीतरी हेतूनी काहीतरी याच्यानी नक्कीच, पण मला अशी खात्री आहे की कुठल्या निष्ठावंतांना म्हणजे असा डावलतील असा विषय मी मान्य करत नाही, पण मी पक्षाच्या निर्णयाला संमती आहे, म्हणजे मी स्वतः सहमत आहे की हे कुठल्या तरी एक पॉज घेऊयात का? हो, बोला. की मी असं म्हणेन की पक्षाने जो काही आपल्याला दिलेला कल आहे, जो काही निर्णय आहे, तो मी सहमत आहे या विषयावर. उमेदवारी जाहीर झाली आणि अजून नाही. नाही अजून नाही, मी म्हणजे ती यादी बघती, अधिकृत- पेपरला मी नाव वाचलेली आहे, पण मी आपल्या पार्टीची यादी आल्याशिवाय मी माझ्या मुलाला सहित कळवलेलं नाही की बेटा आपली उमेदवारी जाहीर झाली आहे. बंद खोलीमध्ये झालेल्या चर्चेचे तुम्ही साक्षीदार आहात. तुमच्या नावाचा होकार तुमच्यापर्यंत पोहोचलाय, तुम्ही उमेदवारी अर्ज भरलाय. एबी फॉर्म कुणाच्या नावावर आहे? एबी फॉर्म तर माझ्या नावावरच आहे. बस हा विषय तांत्रिकदृष्ट्या तर तुम्ही उमेदवार आहातच, फक्त जाहीररित्या होणं गरजेचं आहे. ज्या वेळेस समजलं तुम्हाला की बाबा आपण 3 साठी इच्छुक आहात किंवा तुम्ही 3 साठी हट्ट धरला, त्यावेळेस तिथं भाजपाकडून कोण इच्छुक होते? नाही, मी खरं तर पहिल्यांदा प्रभाग 8 मध्ये इच्छुक होते आणि हट्ट माझा 8 साठी होता, कारण जे काही मी समाजकार्य केलेलं आहे, जे काही माझे इतक्या वर्षांचे माझी जी मंडळी आहे ती सगळी 8 मध्ये होती, तो माझा परिवार होता, म्हणून माझी स्वतःची इच्छा होती की मला 8 मधून उमेदवारी मिळावी. मी अगदी काल सकाळपर्यंत 8 आणि 3 उमेदवारी आपण भरली, पण नंतर अशा सूचना आल्या की फक्त 3 क ची भरावी लागेल, मग तेव्हा तो विषय आपण केला. मला असंही वाटतं की जो काही आत्ताची विकासाची गंगा जी भारतीय जनता पार्टीने आणलेली आहे 10-11 वर्ष, त्यामुळे लोकांना ही सुद्धा खात्री आहे की जे काही केंद्रात राज्यात आपण बदल बघतोय हा भारतीय जनता पार्टीनेच केलेला आहे, त्यामुळे आपल्या कमळाबरोबर राहणारी सुद्धा मंडळी आपल्या बरोबर आहेत. नक्कीच आव्हानात्मक आहे, पण मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टी बरोबर आपल्या बरोबर राहणारे आपले मतदार हे नक्कीच असतील. तुम्ही म्हणालात की 10-15 वर्षामध्ये खूप प्रगती झाली आणि देशात आणि राज्यात खूप विकास झाला. चाकवते घराण्यातून येत आहेत, 40-45 वर्ष काँग्रेस होतं, काँग्रेसनी विकास केला नाही का? मी माझ्या विषयाबद्दल बोलणार आणि नक्कीच हा वारसा लाभलेला आहे नाही, चाकोते घराण्याला, आणि त्यांनीही लोकसेवा आणि जनसेवाच केलेली आहे. मी वारसावर विचारलं नाहीये, नाही, मी काँग्रेसनी विकास केला नाही का? जो ज्या अपेक्षित काँग्रेसचं होता. नेतृत्व काँग्रेसचं नेतृत्व चाकवते घराण्याकडून केलं गेलं, काही विकासाचे मुद्दे हे त्या घराण्याला खेटून जातात आणि तुम्ही म्हणताय की विकास झाला नाही आणि आम्ही 10-15 वर्ष विकासाची गंगा वाढलेली आहे. नरेंद्र गंगा संत होती का? असंही म्हणालं तरी चालेल, म्हणजे कारण काँग्रेस आजकालचा- काळामध्ये विकास गंगा ही संत. लोकसेवा आणि जनसेवा केलेली आहे. आदरणीय बाबूराव चाकोते आप्पा आमचे यांनी पण यांचं काम हे सोलापूर प्रसिद्ध आहे किंवा त्यांना आम्ही सगळे मानतो, आमचे आप्पा आहेत ते, त्याच्याबद्दल मी नो कमेंट्स की त्यांनी काम केलंय त्यांच्याबद्दल किंवा काँग्रेसच्या कामाबद्दल मी नाही म्हणत आहे, पण मी आत्ताचं जे डेव्हलपमेंट अपग्रेडेशन जी काही आपल्याला युवा आणि महिला शेतकरी सगळ्या सेक्टरमध्ये जे स्पीडचं काम होतंय ते नक्कीच आपल्या भारतीय जनता पार्टीकडून होतोय. ही विचारधारा आहे, त्या विचारधारेमधून ते काळ झाला गेला. पण आज एक परिस्थिती अशी आहे की प्रभाग क्रमांक 3चं नेतृत्व करत असताना प्रभाग क्रमांक 3 हा स्लम एरिया, बिडी कामगाराचा वर्ग आहे, मजुरांचा वर्ग आहे, गरिबांचा आणि मध्यमवर्गीयांचा वर्ग आहे. अगदी सुपर फास्ट किंवा सुपर क्लास 1 अशी लाईफस्टाईल नाही आहे त्यांची. 100%. कसरत आहे वाटतं त्यांच्याशी संवाद साधणं. मी याच्यावरती गेले पद कुठलंही असू दे, पण मी वैयक्तिक 4 ते 5 महिना या विषयावर काम करत आहे की ज्या काही आपल्या महिला, ज्या बिडी कामगार आहेत, ज्या घरकुलमध्ये राहत पण त्यांना ते काम मिळत नाहीये, त्यांच्यासाठी आवर्जून कौशल्य विकास मधून
आपला आता जे काही गारमेंट हबमध्ये ह्या महिलांना रोजगार आपण कसा लावून द्यायचा याचा प्रोजेक्ट माझा वर्किंगमध्ये आहे. काही मर्यादांमुळे मी आत्ता तो अंमलात आणू शकले नाही, पण माझा प्रयास ह्या सगळ्या तळागाळातील सगळ्या वर्गापर्यंत काम करण्याचाच आहे आणि तो मी करणार. आत्ता जर मला महिला अध्यक्षपद मिळतंय तर मी प्रत्येक महिलाचं सशक्तीकरण कसं होईल, तिला आपण कशी ताकद देऊन स्वावलंबी बनू याचा 100% प्रयत्न मी करणार. नक्कीच. तुम्ही रेड कार्पेटवर चाललेलं मी पाहिलंय तुम्हाला नाही, विधान परिषदेच्या. तो माझा पहिला दिवस होता आणि असं एक स्वप्न होतं की मी विधान भवनच्या पायऱ्या चढतीये आणि मी जाऊन तो पाहिला नजारा आणि मग ती अशी एक हे झाली की आपल्या समस्या इथपर्यंत आल्या पाहिजे आणि आपण सोलापूरसाठी काहीतरी प्रयत्न करून त्या सगळ्या योजना निधी आणल्याच पाहिजे. क्या बात आहे. काय आव्हान कराल लोकांना? भारतीय जनता पार्टी हे काम करणारं पक्ष आहे, देव देश धर्मावरती चालणारा पक्ष आहे आणि आत्ता नक्कीच सगळ्या उमेदवारांना आपण मतदान करा आणि आम्हाला परत मोठ्या संख्येने निवडून आणा हीच या प्रसंगी मी सांगू इच्छित आहे. धन्यवाद. यांचे आत्या कुमुद अंखरम आणि भाजपाकडूनच्या महिला अध्यक्षा रंजिता चाकोते ह्या दोन महानुभूतीमध्ये लढत आहे आणि त्या लढतीमध्ये कशा पद्धतीनं कुठली यंत्रणा कुणाच्या बाजूनं लागणार आणि कुणाच्या बाजूनं विजयाचा पोल पडणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे. आम्ही देखील खाजगीरित्या त्या गोष्टीकडे लक्ष ठेवू. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे.